मालेगावमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय, भगव्या लाटेत शहर दुमदुमले। मालेगाव शहरात शिवसेनेच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विजय रॅलीमुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले होते। ढोल ताशे, फटाके आणि जोरदार घोषणांनी वातावरण भारावून गेले। शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हजारो शिवसैनिकांनी रॅलीत सहभाग घेत शक्तीप्रदर्शन केले। शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। रॅलीदरम्यान नेत्यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले। मालेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। युवकांना रोजगार देणे व शहर विकासाला गती देण्यावर भर देण्यात आला। नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले। शिवसैनिकांनी गुलाल उधळून व मिठाई वाटून आनंद साजरा केला। ही विजय रॅली शिवसेनेच्या वाढत्या जनसमर्थनाचे आणि संघटनेच्या ताकदीचे प्रतीक ठरली। संपादक प्रवीण पवार, मालेगाव। सहसंपादक डॉ. तुकाराम गवळी, मालेगाव। या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे आणि भाजपचा सुपडा साफ झालाय। काय मी तमाम मालेगावच्या जनतेची या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो। त्यांनी माननीय नामदार भुसेनच्या माध्यमातून या मालेगाव शहराचा जो काही विकास झाला त्या विकासाला या जनतेने कौल दिलेला असं मी मानतो। काय आता महापौरचं काय गणित असेल? आता आदरणीय मंत्री महोदय भुसे साहेब आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे एकत्रित बसून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो काही निर्णय होईल मालेगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही योग्य निर्णय होतील ते आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय नामदार भुसे साहेब हे दोघं बसून घेतील असं मी व्यक्त केलं। ओके थँक्यू। काय म्हणाल तुमच्या मनाप्रमाणे महापालिकेत जे तुम्हाला अपेक्षित होतं तसंही घडलंय, काय म्हणाल? आपण बघितलं असेल मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की इथे जी काही राजकीय सामाजिक परिस्थिती आहे ते पाहता प्रामुख्याने 20 जागेंवर गेल्या अनेक वर्षांची परंपरा निवडणुका लढवल्या जातात। या 20 जागेच्या पैकी 18 जागेवर शिवसेनेचे धनुष्यबाणाचे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे उमेदवार नगरसेवक म्हणून जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने निवडून आले। मी तमाम जनतेचं, शिवसैनिकांचं आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। मला वाटतं की हा जो विश्वास त्यांनी शिवसेनेवर टाकला, गेल्या अनेक वर्षांचं त्यांना असलेला विश्वासावर त्यांनी हे मतदान केलेलं आहे। मालेगावच्या विकासावर त्यांनी मतदान केलेलं आहे। दुःख या गोष्टीचं आहे की आमचे 2 शिलेदार आणि म्हटलं तर गड आला पण सिंह गेला, 2 प्रमुख नेते आम्हाला अपयश त्या ठिकाणी मिळालं। निश्चितपणे त्याचं आम्ही आपलं चिंतन करू आणि 20च्या 20 उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा असताना 2 आमचे कमी आले। त्यांनाही येणाऱ्या काळामध्ये त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी दिला पाहिजे। साहेब, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही आहे, पण सर्वात लार्जेस्ट पार्टी जी आहे ती इस्लाम पार्टी आहे। MIMचा धुवा उडाला, भाजपचा धुवा उडाला। आता पुढचं जे राजकारण आहे महापालिकेत तुमचे 18 आलेले आहे, तुम्हाला म्हणजे हे नाही आहे, तर बहुमतांसाठी तुम्ही कोणासोबत जाऊ? नाही, या क्षणाला तर आम्ही पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर विचार पण केलेला नाही। आपण सगळे पाहतो की कोणत्या नाशिक महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत, धुळे महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत, मालेगावचे काय निकाल येत आहेत, या सर्व गोष्टींवरच आम्ही पदाधिकारी बसलेलो होतो। मला वाटतं की आता बसल्याच्या नंतर, कारण अद्याप काही निकाल येणं बाकी आहे, ते सर्व निकाल आल्याच्या नंतर पुढचं मार्गक्रमण दिशा काय असेल या संदर्भात आम्ही स्थानिक नेते मंडळी बसून चर्चा करू आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन मग पुढची दिशा ठरवू। मुंबई महापालिकेमध्ये महायुती सत्ता येताना दिसत आहे, ठाकरे ब्रँड कुठेतरी कमी पडेल। मला वाटतं की मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगत होतो
युती शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनी केलेला मुंबईचा सर्वांगीण विकास, मराठी माणसाच्या हिताच्या अनेक केलेल्या योजना आणि त्या अनुषंगानेच जनता जनार्दन हा कौल त्या ठिकाणी देताना दिसत आहे आणि याचं संपूर्ण क्रेडिट माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी आहे. पण सर पुन्हा मालेगाववर येऊ आपण का शेवटी तुम्हाला कोणासोबतच जावंच लागणार आहे, म्हणजे किक मेकर तुम्ही आहेच, ही तर भूमिका तुम्हाला बजावावीच लागणार आहे. मी आपल्याला सांगितलं की आता आम्ही सर्व स्थानिक पदाधिकारी बसू, नेमकी काय आकडेवारी आहे, स्थानिक नेत्यांचं काय मनोगत आहे, आपल्या पदाधिकाऱ्यांचं काय मनोगत आहे, नगरसेवकांचं काय मनोगत आहे आणि त्याचा गोषवारा आम्ही आमच्या वरिष्ठांच्या कानावर घालू. शेवटी हा पक्ष वरिष्ठांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण आहे त्या पद्धतीवर चालणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि वरिष्ठांच्या कानावर घालतायच्या नंतर ते जे काही आम्हाला मार्गदर्शन आदेश देतील त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण आम्ही करतो. सेक्युलर फ्रंटने जर मदतीचा हात पुढे केला आणि मदत मागितली महापालिकेत, नाही बा, मी परत सांगतोय की एकदाची सर्व आकडेवारी आम्हाला बघून घेऊन चर्चा करू. मुंबईमध्ये